तर नमस्कार मंडळी, मी एटीएम दादा. तुम्हाला वाटलं असेल की हा आज एवढा डॅशिंगहून कुठे निघालाय, तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सुर्ली कामठी या गावात चालू असलेल्या ऑफ रोडिंगच्या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आणि या स्पर्धेला देशभरातून आलेल्या एक्सपर्ट ड्रायव्हरांची खरी कसर या खडतर ट्रेकवर लागणार आहे. आणि या स्पर्धेत टिकून राहणं म्हणजे वेग नाही तर संयम व धाडसाची कशी गरज असते हे बघणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचे नियोजन जाणून घेणार आहे. तसेच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पाहणार आहे. तर चला मग माझ्यासोबत. तर मित्रांनो, पाऊस जास्त असल्यामुळं आता एक कोट घेऊन आता आपण या मल्हारपेठमध्ये थांबलोय. तिथूनच आता कोट घेऊन आता घालून निघालोय पुढं. चला मग जायचं शेवटी आपल्याला म्हणलं. मित्रांनो, आता बघा पावसात वाचायसाठी पण पाऊस लयच लागतोय. चला. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, पुढल्या बाजूला ऊन आहे आणि मागल्या बाजूला पाऊस होता. पूर्णपणे आता घेतलेला हा रेनकोट आहे तो देखील बघा हा फाटून गेलेला आहे असा, आणि त्याचा काहीच उपयोग नाही. आता कराडच्या दिशेने आपण निघालेलो आहे. बघा आपण पाटणवरून आलेलो आहे. तर आपण कराडच्या ठिकाणी पाटण ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहे. तर आता आपण कराडमध्ये आतमध्ये जाणार आहे आणि तिथूनच भोगलेवाडीतून आपण पुढं सुर्ली या गावामध्ये जाणार आहे. घाटामध्ये आलेलो आहे आणि सुर्ली घाट आता थोडा पास झाल्यानंतर आपल्याला एक 5 ते 6 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. आपण आता आपल्या गावामध्ये. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे बघा. तर त्या बाजूला बघू शकता तुम्ही. तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो माझ्या या एटीएम ब्लॉग या चॅनलमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आता आपण सुर्ली कामठी या गावच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर ह्या पाठीमागच्या बाजूला ही पार्किंगची वगैरे व्यवस्था केलेली आहे. त्याच बाजूला तुम्ही या बाजूला बघू शकता तुम्ही पाठीमाग हे ऑफ रोडिंग चाललेलं आहे. तर आपण आता त्या ठिकाणी जाऊन थोडक्यात सर्वांची माहिती वगैरे घेणार आहे की कशा पद्धतीने स्पर्धा भरवल्या जातात. आणि ह्या स्पर्धेच्या या ठिकाणी बिब्बी गावातील एक सुपुत्र आहेत, ते म्हणजे अभयदादा. तर त्यांची देखील आपण गाठ घेणार आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन मांडलेलं आहे, तर ते देखील आपण तिथं जाऊन बघणार आहे. तर चला मग आता. पाहू शकता तुम्ही, एकदम सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. आणि या वातावरणातच पुढे आल्यानंतर एक DJ बघायला मिळालेला आहे. तर या मैदानावर एखादा अपघात घडला तर त्यासाठी बघा पाहू शकता ॲम्ब्युलन्स अत्यावश्यक सेवा या ठिकाणी पुरवली आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, हा थार गाड्यांचा ट्रॅक एकदम डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा हा ट्रॅक आहे. हा एकदम मित्रांनो खडतर ट्रॅक करून आल्यानंतर पुन्हा गाडी पाण्यामध्ये येते आणि पाण्यामध्ये आल्यानंतर पाहू शकता एकदम काटाकाटानं ही गाडी एकदम स्लो घेण्यात येते आणि आत जास्त पाण्यात पण जाऊ शकत नाही, कारण समजा पाण्यात गाडी ही अडकू शकते. आणि पुढं तुम्ही तिथं पाहू शकता एक निळ्या कलरमध्ये तुम्हाला बघा दिसत आहे. तर तो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी. तर पॉईंट घेण्यासाठी जो दुसरा एक साथीदार असतो तो कशा पद्धतीनं पॉईंट उडवत आहे आणि तो पॉईंट त्यांना हा भेटलेला आहे. आणि असंच करत आता ही पुढल्या बाजूला गाडी जाणार आहे. आणि जे साईडला जे पूर्णपणे ट्रेक आखलेला आहे तर त्या ट्रेकला देखील टच होता कामा नये. जर समजा टच झालं तर ते देखील पॉईंट हे मायनसमध्ये जातात. तर पाहू शकता आता ही कशा पद्धतीनं गाडी आता इथून काढून पुढच्या बाजूला तर एकदम जबरदस्त ट्रेक आहे. एकदम खोल, एकदम खाचीत असं त्या दरी आहे त्यामध्ये उतरायचं आहे. तर पाहूया ही गाडी कंप्लीट करते का नाही आता. पाहू शकता मित्रांनो, ती पट्टीला टेकत आहे म्हणून गाडी रिवर्स टाकून पुन्हा टर्न घेण्यात आलेला आहे. तर ते मायनस पॉईंट होऊ शकतात त्या ठिकाणी, ते वाचवले आहेत. ड्रायव्हरने एकदम शार्पपणा दाखवलेला आहे. आणि ही बघा आता एकदम खोल दरीमध्ये गाडी उतरणार आहे. आणि त्या ठिकाणी बघा निळ्या आकाराचा एक बॉल ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला तिथं पॉईंट घ्यायचे आहेत बघा त्या ठिकाणी. तर तो पॉईंट घेण्यासाठी आता गाडी त्या बाजूला निघालेली आहे बघा.
पाहू शकता एकदम किती अडचण आहे या ठिकाणी आणि अशा ठिकाणी साहसी खेळ दाखवले जाते। पाहू शकता गाडी कशा पद्धतीनं आता एकदम उचललेली आहे, पलटी होण्याच्या मार्गावर आहे, परंतु ड्रायव्हरची ही चालाकी हुशारी म्हटलं पाहिजे। आणि पुढच्या बाजूला बघा तो पॉईंट घेऊन आता गाडी एकदम खाली कोलदरीमध्ये निघालेली आहे आणि पुढचा मार्ग बघण्यासाठी देखील किती प्रेक्षक उत्साहित बघू शकता तुम्ही। कशा पद्धतीनं पाठशील पळून ही गाडी पुढं काय करते ते बघण्यासाठी बघा किती आतुरलेले आहेत सर्वजण। खरंच या ड्रायव्हरांचं एक कला आणि कौशल्य म्हटलं पाहिजे, अशा पद्धतीने गाडी काढतात। आणि हे ड्रायव्हरच नाहीत तर काही महिला ड्रायव्हर देखील आहेत बघा, त्या देखील चांगल्या पद्धतीनं राईड करून आपलं एक वर्चस्व या खेळामध्ये देखील दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत बघा। तर मित्रांनो हा देखील एक सेम ट्रेक आहे बघा, परंतु यामध्ये गाड्या ह्या मॉडिफाय आहेत पूर्णपणे। पाहू शकता एकदम भन्नाट अशी गाडी या ठिकाणी बनवलेली आहे आणि ती गाडी आता ह्या ट्रेकमधनं आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा। हा एक पॉईंट मिळून बघा मित्रांनो, आता त्या ठिकाणी एकदम डेंजर पॉईंट आहे, त्या ठिकाणी गाडी बघा कशा पद्धतीने घालून तिथला पॉईंट मिळवतात बघा। तर बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे ही सगळी आमची गाववाली बसलेली आहेत बघा आणि पुढून आता थोड्याच वेळात गाडी येणार आहे। तर बघा कशा पद्धतीने एकदम ठोस एकदम खाली अशी दरी आहे, त्या दरीच्या ठिकाणी गाडी येत आहे बघा। बघा आता 2 मिनिटातच गाडी येणार आहे। तर मित्रांनो आत्ताची आपण रेस बघितलेली आहे आणि थोडा अंगामध्ये माझ्या एक चैतन्य आलेलं आहे आणि आता ह्या आपल्याला जिप्सीमध्ये बसायचं आहे बघा। ऑफरोडिंग काय आपण पार्टिसिपेट केलेलं नाही, पण एक फिलिंग काय असतं हे या ठिकाणी आल्यानंतर कळतं। आणि इकडं ही पलटी झालेली गाडी कशा पद्धतीनं आता सरळ करतात ते पाहूयात आपण। तर मित्रांनो पाहू शकता आता तुम्ही या खालच्या बाजूला बघा गाडी पलटी झालेली आहे आणि आता ज्या क्रेनमध्ये जशी सुविधा असते तशी ह्या गाडीला एक हायड्रोलिक सुविधा केलेली आहे बघा आणि ती ह्याच्या ठिकाणी अशी ओढून काढणार आहे बघा।
तर वायरोपचा हुक या ठिकाणी अडकवलेला आहे आणि आता बघू शकता तुम्ही ही गाडी आता सरळ करण्यात येत आहे. त्या बाजूला मागाशी जी आलेली गाडी होती ती हायड्रोलिक सिस्टीम ऑटोमॅटिक आहे, त्यामध्ये बघा गाडी सरळ झाली आता. आणि ऑफ रोडिंगच्या स्पर्धा देखील चालू आहेत आणि ह्या आमच्या गावचे सुपुत्र अभयदादा हे यांनी या ठिकाणचं आयोजन केलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण गाठ घेऊन माझ्या पाठीमागं बघू शकता हे अभयदादा. तर आपण त्यांना थोडक्यात विचारूया यांनी या ठिकाणचं नियोजन वगैरे कशा पद्धतीनं मांडलेलं आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही या ठिकाणचं नियोजन कशा पद्धतीनं मांडलं जरा थोडक्यात माहिती सांगा. सदर स्पर्धेचं नियोजन गेले 1 महिन्यापूर्वीच आम्ही केलं होतं. या स्पर्धेसाठी जवळपास दिल्ली, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि केरळ या गावातून राज्यातून स्पर्धक आले होते. जवळपास 70 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलाय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सातारा फक्त एकमेव असा जिल्हा होता की जिथे ह्या स्पर्धा व्हायच्या. आता झालेलंच नाही, पहिल्यांदाच झाले म्हणायचं. सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा सातारवाल्यांनी घेतल्यात, पण कराडमध्ये आपल्या इथं पहिल्यांदाच झालेत. कराडमध्ये पहिल्यांदाच झालेत आणि खूप मोठा प्रतिसाद या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धेसाठी स्पर्धक जमलेले आहेत आणि प्रेक्षक सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. तर दादा मला एक सांगा, या 600 ज्या स्पर्धा घेतल्या जातात तुम्ही, तर या 600 स्पर्धेमागचा उद्देश काय तुमचा, की जेणेकरून इथं काय असं वेगळ्या पद्धतीनं तुम्ही एखादा उद्देश साध्य करता का हे सोडून देखील? आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की या 600 स्पर्धा फक्त खेळापुरत्या मर्यादित नाहीत किंवा 6 पुरत्या मर्यादित नाहीत. ज्या ज्या राज्यांची मी नावं घेतली त्या राज्यातले हे जे खेळाडू आहेत प्रत्येक ठिकाणी तिथे जी काय आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये रेस्क्यूसाठी किंवा ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंटमधनं लोकांना रिकवर करण्यासाठी किंवा खूप फ्लडी एरिया असतो जिथे रेग्युलर गाड्या जात नाहीत तिथे ह्या गाड्या आमच्या ज्या कॅपेबल असतात जाण्यासाठी त्या गाड्यामधून जाऊन त्या लोकांना रेस्क्यू करणे असे खूप मोठी मोठी कामं ह्यामधनं होत असतात. मदतीचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने देखील पार पाडताय. मदतीचं काम तर मोठ्या प्रमाणात करतोच. आता रिसेंटली आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काय मागच्या 2-3 वर्षापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी आमच्या कराड ग्रुपच्या भरपूर गाड्या ज्या त्यांना रेस्क्यूसाठी गेल्या होत्या की ज्या रेग्युलर गाड्या कॅपेबल नसतात पण आमच्या गाड्या कॅपेबल असतात. त्या कुठल्याही ठिकाणी कोणत्याही अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्या जाऊ शकतात आणि तिथल्या लोकांना मदत करू शकतो. म्हणून आमचं सर्वसामान्य लोकांना किंवा शासनाद्वारे पण आम्ही प्रयत्न करतोय की आमच्यासारख्या रेस्क्यूअरला कुठंतरी एक शासनाकडे रिकग्नायझेशन मिळावं, चांगला दर्जा मिळावा आणि त्यांना आम्हालाही कुठंतरी शासनाबरोबर त्यांच्या रेस्क्यू टीम बरोबर काम करण्याची संधी मिळावी जेणेकरून आमचंही नाव कुठंतरी पुढे येईल. हीच अपेक्षा आहे. ओके, नक्की हे तुमचं अपेक्षा पूर्ण होईल अशी मी व्यक्त करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, या विविध गावामध्ये या ठिकाणी ऑफ रोडीच्या स्पर्धा बघायसाठी काही प्रेक्षक आलेले आहेत. तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना कसं वाटलं या ठिकाणी येऊन. तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मला सर्वप्रथम सांगा तुमचं गाव कोणतं? कडेगाव का? म्हणजे इथं जवळ आहे म्हणायचं कराडच्या या ठिकाणी. तर तुम्हाला कसं वाटलं या ऑफ रोडीच्या स्पर्धा बघून? या पहिल्यांदा तिथे बघायला भेटले आणि पहिल्या टायमिंगला मस्त असं वातावरण आणि मोसम वगैरे पब्लिक बघून पहिल्यांदाच मस्त वाटलं. तुम्हाला काय वाटलं? काय बरं वाटतंय. नवीन बघायला मिळाले. असं पहिलं कधी कुठं बघितलेलं का तुम्ही? नाही कुठं बघितलं. सातारा जिल्ह्यामध्ये एक स्पर्धा झालेली अशी, पण तिकडे कधी गेलेला का पुढं? नाही. साताऱ्यामध्ये होती प्रॉपर आणि आता हे आपल्या तुमच्या कराडला म्हणजे जवळ असल्यामुळे तुम्ही सगळेजण बघायला चालते. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्या असतील, थारपासून सगळ्या गोष्टीच्या मॉडिफाय वगैरे. चालते, मग भेटू मग पुन्हा पुढल्या नवीन ठिकाणी पुढल्या वर्षी सीझन 2 ला. हे सर्व बघून झाल्यानंतर मित्रांनो वेळ आली होती ती बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची. तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथं सेटअप बसवलेला आहे बक्षीस वितरणासाठी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पॉईंट वाईज स्कोरबोर्ड इथं काढला जात आहे आणि त्यातूनच इथे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि असे काय असेल ते बक्षीस देण्यात येणार आहे. तर चला मग आता
तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील या कराड तालुक्यामधील सुरली कामठी या गावातील ऑफ रोडिंगच्या स्पर्धा तुम्हाला कशा वाटल्या नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि घंटीचं बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे आपले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.